पवारांकडून एनडीएचं कौतुक म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची चिन्ह। मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य। वांगचून यांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा। उद्धव ठाकरेंकडून फोनवरून वांगचून यांच्या तब्येतीची विचारपूस। अरविंद सावंतांकडून वांगचून यांची उपोषणस्थळी भेट। सरकारकडून केवळ कर्जमाफीची जाहिरातबाजी। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची टीका। पंढरपूरच्या गोपाळपूर इथल्या पुलाचे संरक्षक कठडे तुटले। आषाढी वारी काळात भाविकांच्या जीवाला धोका। गिरगावात भाजपच्या कार्यालयासमोर मनसेची बॅनरबाजी। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात बॅनरबाजी। खड्ड्यात झाडं लावून मेटतळ ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात अनोखा निषेध। महाबळेश्वर प्रतापगड मार्गावर खड्डेच खड्डे। मुंबईतल्या ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ। तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। गोकुळची दूध विक्री 1 लाख लिटरनं वाढली। अन्न आणि औषधाच्या धाड सत्रामुळे भेसळयुक्त दुधाला चाप। बाजारपेठेत तुटवडा असल्यानं मुंबई पुण्यातून मागणी देखील वाढली। वसई विरार शहरामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत। अतिवृष्टीचा फटका विरारच्या तानसा नदीला। नदीवर असलेला बंधारा पुराच्या पाण्यानं गेला वाहून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।